बघा, तुमचा या सिलेबस मधला नवीन टॉपिक थिअरी मधला प्लस प्रॅक्टिकल मध्ये एक तुम्हाला त्याचा पार्ट आहे, फॉर्म्युलेशन ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट अँड अनालिसिस ऑफ आवर प्रोजेक्ट. आता तुमच्या थिअरीमध्ये मॅक्झिमम थिअरॉटिकल पार्ट इन्व्हॉल्व केलेला आहे and that one part totally given for getting understanding regarding making a project report or submitting the project proposal for financial institute. आपले जे काय फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील तर त्या इन्स्टिट्यूटला सबमिट करण्यासाठी आता आपण जो प्रोजेक्ट असेल किंवा आपण जो काय एंटरप्राइज और business that one we like to establish in our native place or in our particular agriculture farm, that time we should necessary the financial support for establishment or for purchasing the particular material or creating infrastructure of our enterprise. आपला जो उद्योग असेल किंवा आपला जो काय व्यवसाय शेतीपूरक असेल किंवा शेतीवर आधारित असा कुठलाही आपण एखादा व्यवसाय सुरू करू त्यावेळी आपल्याला काही प्रमाणामध्ये जे आपले इन्फ्रास्ट्रक्चर असेल, काही मशिनरीज असतील, काही रॉ मटेरियल असेल किंवा अदर ॲसेट्स असतील तर ते डेव्हलप करण्यासाठी अमाऊंट ऑफ मनी हा गरजेचा असतो. आता पैसा जर गरजेचा असेल तर त्यावेळी आपल्याला त्या प्रमाणामध्ये अबंडंट अमाऊंटमध्ये मनी अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्याच वेळी आपण आपला एंटरप्राइज एस्टॅब्लिश करू शकतो. पण हा एंटरप्राइज एस्टॅब्लिश करण्यासाठी जर काय अमाऊंट ऑफ मनी अवेलेबल करणार असो तर तो अमाऊंट ऑफ मनी काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतात, ते काही प्रायव्हेट बँक्स असतील किंवा नॅशनलाइज बँक्स असतील किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, तर यांच्या मार्फत आपण फायनान्शियल सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच प्रायव्हेट बँक, नॅशनलाइज बँक अँड कोऑपरेटिव्ह बँक, दॅट वन इज द स्पॉन्सरिंग एजन्सी और दॅट वन इज द गिवन फायनान्शियल सपोर्ट टू अन एंटरप्रिन्युअर. आपल्या एंटरप्रिन्युअरला फायनान्शियल सपोर्ट देण्यासाठी या अशा संस्था किंवा अशा ऑर्गनायझेशन हे एस्टॅब्लिश झालेले असतात आणि त्या तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. बट at that time the owner, entrepreneur or the business owner should submit their course of activity related to business or related to your enterprise. तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला जे पैसा देण्यात येतो तर त्या पैशाचा वापर तुम्ही काय करणार आहात हे चेक करण्यासाठी, म्हणून त्याला आपण म्हणतो अनालाइज. अनालाइज म्हणजे त्याचं पृथक्करण करणं, म्हणजे वेदर युअर प्रोजेक्ट इज फिजिबल ऑर नॉट फिजिबल इन द स्पेसिफिक सिच्युएशन और इन द स्पेसिफिक लोकॅलिटी. जे काही तुम्ही साईट असेल किंवा जो काही एंटरप्राइज असेल किंवा जो बिझनेस एस्टॅब्लिश करणार आहात तर तो फिजिबल आहे का फिजिबल नाही हे चेक करणं. आणि जर फिजिबल असेल तर तुम्हाला अमाऊंट ऑफ मनी, जे अबंडंट अमाऊंट ऑफ मनी असेल तर त्याचा पाठपुरावा करणं, तुम्हाला तो अवेलेबल करून देणं. यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट प्रपोजल तयार करावं लागतं आणि हे प्रोजेक्ट प्रपोजल हे फायनान्शियल इन्स्टिट्यूटला सबमिट करून त्यांच्याकडून फायनान्शियल सपोर्ट हा घ्यावा लागतो. तर असा आपला टॉपिक एकदम त्याच्यामध्ये सिंपल कन्सेप्ट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, टू द पॉइंट. ह्याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट इन्व्हॉल्व केलेला आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे, हाऊ टू प्रिपेअर प्रोजेक्ट रिपोर्ट and how to analyze the particular project. हा प्रोजेक्ट असेल तर तो अनालाइज कसा करायचा. आता अनालिसिस फॉर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पर्पज, आपल्या स्वतःच्या लेवलवरती किंवा ओनर्स लेवलवरती आपण अनालिसिस करत असताना आपण डिफरंट टेक्निक्स, डिफरंट स्ट्रॅटेजीज, डिफरंट आस्पेक्ट वी कन्सिडर देअर. आपल्या लेवलवरती आपण ज्यावेळी त्याचा अनालिसिस करत असतो तर त्यावेळेच्या स्ट्रॅटेजी किंवा त्यावेळेचे जे काही आस्पेक्ट्स असतात ते आपण वेगळे कन्सिडर करत असतो. पण ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतात ते ज्यावेळेस स्पॉन्सर करत असतात किंवा अमाऊंट ऑफ मनी तुम्हाला सपोर्ट करत असतात त्यावेळी त्याचा अनालिसिस नंबर ऑफ इकॉनॉमिक और नंबर ऑफ स्टॅटिस्टिकल डेटाबेस त्यांचं अनालिसिस असतं.
आता इकॉनॉमिक्स डेटा किंवा स्टॅटिस्टिकल डेटा हा त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. आता इकॉनॉमिक डेटा, स्टॅटिस्टिकल डेटा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही कॉस्ट ऑफ कल्टिवेशन हा कन्सेप्ट लर्न केला असेल आणि या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला बेनिफिट कॉस्ट रेशो असेल, ब्रेक इव्हन पॉइंट असेल, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स असेल किंवा नेट रिटर्न असेल, तर असे बरेच तुम्ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये बघितलेत. त्याचबरोबर डेप्ट इक्विटी रेशो असेल, तर असे काही कन्सेप्ट तुम्ही लर्न केलेत. तर दॅट वन कन्सेप्ट अगेन वी कन्सिडर वेन वी प्रिपेअर आवर प्रोजेक्ट रिपोर्ट. तेच कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये काय करायचे, कन्सिडर करायचे. म्हणजे तुम्ही कुठलाही उद्योग असेल, तुमची शेती जरी असेल तर त्याचं तुम्हाला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन द्यावं लागतं किंवा ते काढावं लागतं. म्हणजे त्याच्यातून तुम्ही त्याची फिजिबिलिटी और नॉट फिजिबिलिटी चेक करू शकता किंवा त्याचा अनालिसिस करू शकता. कुठलाही तुमचे कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असेल की ज्यामध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट असतं आणि ज्यावेळी तुम्ही कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी काही सम स्पेसिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू ते कंडक्ट करत असता. आता कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू आवर फार्म काय असतं, गेटिंग प्रॉफिट, गेटिंग इन्कम, असं आपलं कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी आपण तिथं फार्म मध्ये कंडक्ट करत असतो. त्यातून आपल्याला पैसा मिळाला पाहिजे. मग पैसा मिळाला का मिळाला नाही हे तुम्ही फक्त अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्ट केला ना अमाऊंट ऑफ मनी अर्न केला याच्यावरून तुम्ही डिसाइड करू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ फॅक्टर सायमल्टेनियसली कन्सिडर करावे लागतात. दॅट वन यू युटिलाइज ऍज अ रिसोर्सेस इन युअर एंटरप्राइज. ते रिसोर्सेस म्हणून तुम्ही तुमच्या एंटरप्राइज मध्ये यूज करत असता, तर ते सगळे रिसोर्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिडर करावे लागतात. त्याची कॉस्ट त्याच्यामध्ये कन्सिडर करावी लागते. आणि देन आफ्टर you analyze your project your own way or by using statistical way or by the particular economic concept base. जे काही इकॉनॉमिक कन्सेप्ट आहेत तर त्या बेसवरती तुम्हाला काय करावं लागतं, त्याचं अनालिसिस करावं लागतं. आता ज्यावेळी आपण प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन करतो किंवा त्याचं अनालिसिस करत असतो, तर हे प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन आणि प्रोजेक्ट अनालिसिस दॅट वन इज वन ऑफ द पार्ट फॉर एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट और एंटरप्रेन्युअर ऍक्टिव्हिटी और द प्रोग्रेस ऑफ आवर एंटरप्रेन्युअर और आवर एंटरप्राइज. आपली भरभराट असेल किंवा आपलं त्यातली वृद्धी असेल तर याच्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन करणं आणि त्याचं अनालिसिस करणं अतिशय गरजेचं असतं. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक वर्ड तुम्हाला लक्षात येतोय, तर तो वर्ड की ज्या बेसिस वरती त्या वर्डच्या सराउंडिंग वरती आपला पूर्ण टॉपिक आहे, तो वर्ड म्हणजे प्रोजेक्ट. आता प्रोजेक्ट व्हॉट यू अंडरस्टँड विथ रिस्पेक्ट टू प्रोजेक्ट. काय प्रोजेक्ट म्हणजे काय, ज्याला मराठीत काय म्हणायचं, इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, कोण सांगेल का? प्रोजेक्ट म्हणजे काय, मराठीत काय म्हणायचं प्रोजेक्टला? तुम्ही केले असतील प्रोजेक्ट किंवा काय करणार असाल किंवा तुम्ही बघितले असतील किंवा ऐकले असतील, तर त्याला प्रोजेक्ट म्हणजे काय? एनीबडी कुणी सांगा. मराठीत अर्थ माहित आहे का प्रोजेक्टचा? प्रकल्प. 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 प्रोजेक्टला आपण मराठीमध्ये प्रकल्प म्हणतो. मग आता इंग्लिश मध्ये कसं सांगाल त्याला? एनीबडी त्याची काय वन लाईन डेफिनेशन काय कराल, वन लाईन मिनिंग कसं कम्प्लीट कराल त्याचं? आउटलाईन ऑफ एनी ऍक्टिव्हिटी. कुठल्याही ऍक्टिव्हिटीची आउटलाईन. आउटलाईन म्हणजे काय, आपण या मार्गाने असे जाणार आहोत त्याला आपण आउटलाईन म्हणतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ती आउटलाईन तयार करत असताना सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिडर करायला लागतात आणि त्यातून तुमचा प्रोजेक्ट फिजिबल आहे का फिजिबल नाही जो तुम्ही सिलेक्ट केला असेल, और वेअर यू आर इंटरेस्टेड और दॅट वन प्रोजेक्ट यू चूज फॉर एस्टॅब्लिशमेंट इज देअर फिजिबल और नॉट फिजिबल. दॅट वन वी चेक by using or by making outline of any course of activity. आता या outline म्हणजेच काय, that one is one of the or it is also known as blueprint of our course of activity. blueprint म्हणजेच काय, आपण जी प्रिंट तयार करतो की आपली कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी तयार करतो, तर ती कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी रेड झोन मध्ये जाणं किंवा ग्रीन झोन मध्ये जाणं म्हणजे त्याला आपण ब्ल्यू प्रिंट म्हणतो. मग रेड झोन म्हणजे नॉट फिजिबल, ग्रीन झोन मीन्स फिजिबल. आता ज्यावेळी आपण ब्ल्यू प्रिंट तयार करत असतो किंवा आउटलाईन ऑफ वर्क तयार करत असतो, तर ते आउटलाईन ऑफ वर्क ही पर्टिक्युलर प्रोजेक्टशी संबंधित असते. म्हणजे दॅट वन रिलेटेड टू स्पेसिफिक प्रोजेक्ट.
म्हणजे तुम्ही एक प्रोजेक्ट तयार करणार आणि त्या ठिकाणी दुसरा एस्टॅब्लिश करणं, दॅट मीन्स नॉट अ आउटलाईन और नॉट अ ब्ल्यू प्रिंट ऑफ आवर प्रोजेक्ट. तुम्हाला जे करायचं आहे, ज्या दिशेने जायचं आहे तीच दिशा चूज करणं आणि तेच करणं, त्याला आपण काय म्हणतो, ब्ल्यू प्रिंट ऑफ आवर प्रोजेक्ट. तर नंबर ऑफ प्रोजेक्ट यू हॅव हर्ड और नंबर ऑफ प्रोजेक्ट यू लर्न और यू नो युअर सराउंडिंग. तुम्हाला माहित आहेत वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत तुमच्या सराउंडिंगला आहेत किंवा तुम्हाला माहित आहेत किंवा तुम्ही शिकलेला आहात. तर असे कुठले प्रोजेक्ट आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट प्रपोजल हे तयार करावं लागतं, की ज्याच्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो, की फॉर्म्युलेशन ऑफ प्रोजेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर गेटिंग फायनान्शियल सपोर्ट फ्रॉम स्पॉन्सरिंग एजन्सीज और द कोऑपरेटिव्ह बँक्स और नॅशनलाइज बँक्स और प्रायव्हेट सेक्टर बँक्स. जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतात किंवा स्पॉन्सरिंग एजन्सीज असतात त्यांच्याकडून जर तुम्हाला आर्थिक पाठबळ आवश्यक असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे प्रोजेक्ट आपण चूज करतोय तर त्याचे आउटलाईन जमा करणं गरजेचं असतं किंवा देणं गरजेचं असतं. तर असे कुठले प्रोजेक्ट आहेत की ज्या प्रोजेक्टसाठी किंवा जे ऍग्री रिलेटेड प्रोजेक्ट आहेत किंवा ऍग्री बेस्ड प्रोजेक्ट आहेत की जे आपण त्याच्यामध्ये प्रोजेक्ट प्रपोजल मध्ये देऊ शकतो. त्याच्यामध्ये पहिला जर प्रोजेक्ट बघितला, ऑल ऑफ यू नो और नोन प्रोजेक्ट ओनली आय डिस्कस हिअर, जे तुम्हाला माहित आहेत एवढेच प्रोजेक्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की याच्या व्यतिरिक्त बरेच बेस्ट प्रोजेक्ट स्मॉल एंटरप्राइज मध्ये येतात, मिडियम एंटरप्राइज मध्ये येतात आणि लार्ज एंटरप्राइज मध्ये सुद्धा येतात. काय आपले बेसिक प्रोजेक्ट आहेत तर त्या प्रोजेक्टची मी नाव याच्यामध्ये सांगतो. त्याच्यामध्ये पहिला प्रोजेक्ट प्रपोजल आपण करतो तर त्याचं नाव आहे पोल्ट्री. तुम्हाला जे आपण एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट हा कोर्स चालू केला तर त्या आपण नंबर ऑफ एंटरप्राइज बघतो. जे एंटरप्राइज असतात जे आपण रन करू शकतो, जे एस्टॅब्लिश करू शकतो, दॅट वन रिलेटेड टू और दॅट वन डिपेंड ऑन ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चर वरती अवलंबून आहेत असे किंवा ऍग्रिकल्चरला अनुरूप आहेत असे प्रोजेक्ट किंवा असे एंटरप्राइज, दॅट वन इज द प्रोजेक्ट. त्यातला पहिला आपला पोल्ट्री. आता या पोल्ट्री मध्ये परत तुम्हाला दोन टाईपचे तुम्हाला पोल्ट्री बघायला मिळतात किंवा ते दोन टाईपचे प्रोजेक्ट पोल्ट्रीचे प्रोजेक्ट बघायला मिळतात. एक आहे ब्रॉयलर आणि एक आहे लेअर. म्हणजे पोल्ट्रीमध्ये परत तुम्हाला प्रोजेक्ट प्रपोजल तयार करत असताना जस्ट नॉट यू कन्सिडर ओनली सिंगल प्रोजेक्ट अँड डोंट एस्टॅब्लिश अदर प्रोजेक्ट इन्स्टेड ऑफ गिवन रिपोर्ट और गिवन प्रोजेक्ट रिपोर्ट. जे काय तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट दिला असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा प्रोजेक्ट तिथे एस्टॅब्लिश करू शकत नाही. बिकॉज द प्रोजेक्ट प्रपोजल फॉर layer and the project proposal for broiler, that one is the different. दोन्हीचं जे काय प्रोजेक्ट प्रपोजल आहे किंवा त्याची कॉस्टिंग असेल तर ती वेगवेगळी असते. आता हे कशामधून तुम्ही बघू शकता की कशामधून तुम्हाला दिसून येतं तर लेअर साठी असणारे केजेस आणि ब्रॉयलर साठी असणारा फ्लोअर स्पेस. म्हणजे केजेस मध्ये तुम्ही म्हणजे जे जाळी वगैरे असतात तर याच्यामध्ये तुम्हाला लेअर ठेवावे लागतात किंवा तशी अरेंजमेंट तुम्हाला करावी लागते, पण ब्रॉयलर मध्ये तशी अरेंजमेंट असत नाही. सेकंड वन इम्पॉर्टंट पार्ट फीडिंग मटेरियल. म्हणजे आता फीडिंग मटेरियल जे असेल म्हणजे फीड असेल त्यांचं किंवा कॉन्सन्ट्रेट असेल तर लेअर साठी वेगळं असतं, ब्रॉयलर साठी तुम्हाला वेगळं दिसून येतं. देन युटेन्सिल्स युटिलाइज्ड फॉर लेअर अँड ब्रॉयलर हे तुम्हाला वेगळं दिसून येईल. त्यानंतर मेंटेनन्स फॉर लेअर अँड ब्रॉयलर, दॅट वन इज द डिफरंट. जो मेंटेनन्स असतो ते सुद्धा वेगळं असतं. देन इन्फ्रास्ट्रक्चर, जे काय तुम्ही शेड कन्स्ट्रक्ट करत असता तर कॉस्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इज मॅक्झिमम इन लेअर. तुमच्या लेअर वरती जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं कॉस्टिंग आहे हे जास्त असतं ऍज कम्पेअर टू ब्रॉयलर. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला तिथे कन्सिडर करायला लागतात. ब्रॉयलर मध्ये नंबर ऑफ लेबर्स हे कमी लागतात, लेअर मध्ये नंबर ऑफ लेबर्स हे काय लागतात जास्त लागतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर डिफरन्स बघितला तर तुम्ही जर प्रोजेक्ट ब्रॉयलरचा टाकायचा आणि तुम्ही त्यानंतर जर चेंज केला आणि म्हटला की त्याच्यामध्ये लेअर करू तर ते होऊ शकत नाही. म्हणजेच तुम्हाला जर फायनान्शियल सपोर्ट हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला जो तुम्ही प्रोजेक्ट अप्रूव्ह करून घेणार आहात, ज्या प्रोजेक्टला तुम्हाला अप्रुव्हल मिळेल तोच प्रोजेक्ट तुम्हाला एस्टॅब्लिश करावा लागेल. त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्यावरती आधारित असा दुसरा प्रोजेक्ट तुम्ही तिथे एस्टॅब्लिश करू शकत नाही. त्यानंतर दुसरा आहे शीप अँड गोट. आता शीप अँड गोट मध्ये जर तुम्ही फक्त शीपचा टाकला त्याच्याऐवजी गोट करणं किंवा गोटचा टाकला त्याच्याऐवजी शीप करणं, इथं सुद्धा तुम्हाला त्या प्रोजेक्ट मध्ये हे जे काही प्रोजेक्ट आहेत तर त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक प्रोजेक्टचाच तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तो सबमिट करावा लागेल. त्यानंतर मिल्क प्रोडक्शन.
आता मिल्क प्रोडक्शन मध्ये परत दोन पार्ट येतात, काव मिल्क आणि बफेलो मिल्क. आता काव मिल्क आणि बफेलो मिल्क ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर काय जस्टेशन पिरियड असेल किंवा त्याचं मिल्किंग पिरियड असेल किंवा ड्राय पिरियड असेल किंवा त्याच्यामध्ये लागणारे कॉन्सन्ट्रेट्स असतील किंवा फॉडर असेल, ग्रीन फॉडर असेल किंवा ड्राय फॉडर असेल, तर बफेलोच्या कंपॅरिझन मध्ये जे काव शेड असतात, काव मिल्किंग प्रोडक्शनचे जे काही शेड असतात, तर त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट ही जास्त असते आणि आपल्या बफेलोच्या याच्यामध्ये कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट ही कशी असते, लो असते. कारण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जी मेडिसिन फॅसिलिटी असतील किंवा शेडचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा अदर रिक्वायर्ड रिसोर्सेस असतील, तर ते मॅक्झिमम अमाऊंट मध्ये तुम्हाला काव शेड साठी लागतात ऍज कम्पेअर टू बफेलो शेड. म्हणजेच तुम्ही जो प्रोजेक्ट चूज करणार आहात तर त्याच प्रोजेक्टचं प्रोजेक्ट प्रपोजल हे तुम्हाला तिथं तयार करावं लागतं. त्यानंतर नर्सरी. आता नर्सरीमध्ये परत तुम्हाला मँगो नर्सरी असतील किंवा त्याच्यामध्ये परत तुम्ही जर सुटसुटीत किंवा ऍज पर युअर कन्व्हिनियंट जर तुम्ही नर्सरी करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर फ्लावर नर्सरी, फ्रूट नर्सरी, त्यानंतर मेडिसिनल प्लांटची नर्सरी, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला किंवा व्हेजिटेबल नर्सरी, तुम्ही जी नर्सरी एस्टॅब्लिश करणार असाल तर ती नर्सरी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो. और मल्टीपर्पज नर्सरी, मल्टीपर्पज म्हणजे याच्यामध्ये कॉम्बिनेशन येईल म्हणजे हॉर्टिकल्चर ऍज वेल एज ॲग्रोनॉमिक क्रॉप. तर अशा काही नर्सरी असतात तर तशी तुम्हाला तो प्रोजेक्ट प्रपोजल तयार करावा लागतो. म्हणजे त्या प्रोजेक्ट प्रपोजल मध्ये तुम्ही ज्या क्रॉपचं नर्सरी मॅनेजमेंट करणार आहात तर ते नर्सरीसाठी जे काही क्रॉप असतील तर तेच क्रॉप आणि त्याच क्रॉपसाठी तुम्हाला तशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून घ्यावं लागतं. त्यासाठी तुम्हाला तसा प्रोजेक्ट तयार करावा लागतो. त्यानंतर अशासारखे बरेच आहेत. मशरूम प्रोजेक्ट आहे, वर्मी कंपोस्ट आहे, त्यानंतर तुमचा सेरिकल्चर आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळे ऍग्री रिलेटेड प्रोजेक्ट असतात, तर ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता. पण जो प्रोजेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये आवड आहे तोच प्रोजेक्ट तुम्हाला त्याच प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपरली करावी लागते. तर आपण असं जे काय प्रोजेक्ट प्रपोजल आहे हे प्रोजेक्ट प्रपोजल आपण आपल्या मॅन्युअल मध्ये तयार करणार आहे. पण त्याच्या अगोदर थेरॉटिकल पार्ट म्हणून व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्ट, व्हॉट इज मीन बाय फायनान्स, व्हॉट इज मीन बाय अनालिसिस, जे काय फॉर्म्युलेशन ऑफ आवर प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये जे वर्ड्स आहेत तर त्याचं मिनिंग बघू. देन आफ्टर जे काय प्रोजेक्ट सायकल असेल तर त्या प्रोजेक्ट सायकल मध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी बघायला मिळतात, त्यानंतर कुठले कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये लर्न करायचे आहेत, कुठले प्रिन्सिपल इलिमेंट वी आर कन्सिडर देअर, कुठले प्रिन्सिपल इलिमेंट आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करावं लागतं, तर त्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहेत. आता स्लाइड शेअर मध्ये मी तुम्हाला फक्त प्रोजेक्ट फॉर्म्युलेशनची डेफिनेशन आणि त्याचं मिनिंग एवढाच पार्ट घेणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्युअस हा आपला टॉपिक आहे थिअरी ऍज वेल एज प्रॅक्टिकल हा कम्प्लीट करणार आहे. दिसते का स्लाइड? स्लाइड दिसते का? स्लाइड दिसते का? आवाज येतोय ना? आवाज दिसते स्लाइड. ओके ओके. बघा आपण जो वर्ड बघतोय प्रोजेक्ट म्हणजे आउटलाईन ऑफ एनी कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी और ब्ल्यूप्रिंट ऑफ आवर एनी एंटरप्राइज, दॅट टाइम नंबर ऑफ कन्सेप्ट यू शुड अंडरस्टँड देअर. वेगवेगळे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील आणि त्यानंतर तुमचा जो प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट तुम्ही तिथं एस्टॅब्लिश करू शकता. बघा
पहिली गोष्ट असते जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट एस्टॅब्लिश करत असता तर त्यावेळी तुमच्या प्रोजेक्टमध्ये पहिली महत्वाची गोष्ट असते ते तुमचं नाव. तर तुम्ही जे काय प्रोजेक्टला नाव देणार आहात तर ते नाव असं असावं की त्याचा प्रॉपर सिम्बॉल तयार होणं किंवा त्या प्रोजेक्टचं जे आपण नाव देत असतो त्या प्रोजेक्टचं जे पॉप्युलॅरिटी आहे तर त्या नावामधून सुद्धा आपल्याला जास्त दिसून येते. म्हणजेच हायलाइट अँड पॉइंट म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. काही लोक त्याच्यामध्ये वेगवेगळी नावं देत असतात. देवाचं नाव देणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर ॲनिमलचं नाव देणं किंवा कुठलाही एखादा आपण एक टास्क चूज करतो त्या बेसिसवरती आपण त्याचं नाव देत असतो. आता याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रोजेक्टचं नाव देत असताना जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये जो प्रोजेक्ट आपला एस्टॅब्लिश आपण करतो किंवा ज्या प्रोजेक्टसाठी आपण देतो तर त्या प्रोजेक्टचं त्याच्यामध्ये इंटिमेशन असणं गरजेचं आहे. म्हणजेच सरस्वती मिल्क प्रोडक्शन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही नाव जर तुम्ही टाकत असाल तर त्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्शन म्हणजे सरस्वती बफेलो मिल्क प्रोडक्शन असेल किंवा सरस्वती काव मिल्क प्रोडक्शन असेल किंवा तुमचं सेरिकल्चर जरी युनिट असेल तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही असं नाव टाकू शकत नाही की साई प्रोजेक्ट तर असं नाव तिथं टाकू शकत नाही. तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर प्रोजेक्टचं इंटिमेशन हे देणं गरजेचं असतं. तुमच्या प्रोजेक्टचं नाव देणं गरजेचं असतं की जेणेकरून आपण बघितलं असेल ॲग्री क्लिनिक सेंटर. आता ॲग्री क्लिनिक सेंटर म्हणजेच काय, ज्या ठिकाणी ॲग्रिकल्चर जे काही क्लिनिकसाठी संबंधित मटेरियल असेल इनपुट्स असतात तर ते अवेलेबल होणं ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये तुमचे जे काय गायडन्स असेल किंवा तुम्हाला तुमचे जे काय सर्व्हिसेस असतील तर त्या ऑफर करणं. आता क्लिनिकमध्ये तुमचे जे काही इनपुट्स असतील ते अवेलेबल करून देणं ॲज वेल ॲज तुम्हाला जे काही गायडन्स असेल किंवा त्यांना मार्गदर्शन असेल तर ते करणं असेल तर या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात ॲग्रिकल्चर क्लिनिक सेंटरमध्ये. तर त्या पद्धतीने तुमचं ते नाव असणं गरजेचं आहे आणि तशा वस्तू त्याच्यामध्ये असणं गरजेचं असतं. म्हणून तुमचं नाव अतिशय महत्वाचं आहे. तुमच्या प्रोजेक्टला तुमच्या शेअरला काही नाव द्या पण तुमच्या प्रोजेक्टला स्पेसिफिक नाव ज्याच्यामध्ये तुमचा जो प्रोजेक्ट असेल तर त्याचं इंटिमेशन तिथं असणं गरजेचं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट तुमचा जो प्रोजेक्ट असतो ज्यावेळी तुम्ही प्रोजेक्ट प्रपोजल तयार करत असता त्यावेळेस कुठलाही एंटरप्राइज असो कुठलाही बिझनेस असो किंवा कुठलाही तुमच्या कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असो ज्याच्यामध्ये रिस्क असतात तर त्या रिस्क तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात. म्हणजे काय नॅचरल कॅलॅमिटी बेस्ड रिस्क असतील, फायनान्शियल रिस्क असतील, कल्चरल रिस्क असतील किंवा मार्केट रिलेटेड रिस्क असतील. बऱ्याच तुमच्या रिस्क तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवू शकतात किंवा तिथं येऊ शकतात. तर त्या रिस्क तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिडर करायच्या आहेत आणि त्याच्या बेसवरती तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट हा तयार करायचा आहे. तिसरी महत्वाची गोष्ट यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ युअर प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टचा कन्सेप्ट म्हणजे संकल्पना तुम्हाला समजली पाहिजे. आता संकल्पना म्हणजेच काय, तुमच्या प्रोजेक्ट जो तुम्ही प्रोजेक्ट एस्टॅब्लिश करत असता तर त्या प्रोजेक्टचा जो काय स्कोप आणि इम्पॉर्टन्स आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर त्याचा टर्नओव्हर जो आहे तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याचा जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुमच्या स्पेसिफिक जे काही लोकेशन असेल किंवा रिजन असेल तर त्याच्यामध्ये किती असे प्रोजेक्ट एस्टॅब्लिश झालेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्याकडे किती कस्टमर अट्रॅक्ट होतात किंवा कोणत्या कस्टमर हु इज द टार्गेट कस्टमर ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा प्रोजेक्टची संकल्पना देत असताना तुम्हाला वर्ल्ड वाईड इन्फॉर्मेशन म्हणजे ग्रासरूट टू द वर्ल्ड वाईड इन्फॉर्मेशन हे तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड असणं गरजेचं असतं. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुमच्या जगामध्ये या प्रोजेक्टचं महत्व काय आहे, त्यानंतर आपल्या देशामध्ये त्याचं महत्व काय आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय आहे, तुमच्या तालुक्यामध्ये त्याचं महत्व किती आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक लोकॅलिटीमध्ये किंवा प्रत्येक स्पेसमध्ये जाऊन त्याचं अंडरस्टँडिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे त्यातून तुमच्या प्रोजेक्टची रिस्क मिनिमाइज करणे किंवा तो प्रोजेक्ट काय आहे हे तुम्हाला तिथं लक्षात येत असतं किंवा त्याचं जे काय फ्युचर प्रोग्रेस असेल तर त्या कन्सेप्ट वरती डिपेंड असतं. तुम्ही बघितलं असेल जर शुगर केनला इन फ्युचर जर 1000 रुपीज जर आपणाला मिळणार असतील, इफ वी गेट 1000 रुपीज पर टन ऑफ शुगर केन then after we can't choose the cropping pattern with sugarcane with other crop. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, रिप्लेस करत असतो. त्यामुळं तुमचा प्रोजेक्ट हा लॉंग लास्टिंग असतो. लॉंग लास्टिंग म्हणजे एकदा तुम्ही एस्टॅब्लिश केले की त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू शकत नाही. इम्प्रूव्हमेंट करू शकता पण बदल करू शकत नाही. म्हणून लॉंग लास्टिंग जे काय आपले एंटरप्राइज असतात तर त्याच्या संकल्पना तुम्हाला समजणं गरजेचं असतं.
नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट बिझनेस. बिझनेस म्हणजे याच्यामध्ये ऑल कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी ह्या डायरेक्टली इन्व्हॉल्व होतात. कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी बिझनेसमध्ये तुमच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी असतात. मग मॅनेजमेंट असेल, मग त्याच्यामध्ये रॉ मटेरियल मॅनेजमेंट असेल, किंवा तुमचं इनपुट मॅनेजमेंट असेल, किंवा रिसोर्स मॅनेजमेंट असेल, युटिलिटी मॅनेजमेंट असेल, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे बिझनेस ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही संकल्पना आहे ही सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे. आता बिझनेस म्हणजे प्रॉफिट अर्न, हा ही सुद्धा एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतं. ज्यावेळी आपण कुठलाही बिझनेस एस्टॅब्लिश करत असतो तर प्रोजेक्ट हा बिझनेस म्हणून बघणं. बिझनेस म्हणजेच काय, ज्यावेळी ते अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्ट करत असतात तर तेवढ्या अमाऊंट ऑफ मनी तुम्हाला रिटर्न मिळणे प्लस प्रॉफिट त्याच्यामध्ये अर्न करणं. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो प्रोजेक्ट काय करावा लागतो, चूज करावा लागतो. देन स्पेसिफाईड म्हणजे स्पेसिफाईड म्हणजे तुम्हाला जे काय नंबर ऑडियन्स असेल किंवा कस्टमर असेल हा मॅक्झिमम कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रोडक्टसाठी अवेलेबल होतो असा एक स्पेसिफाईड प्रोजेक्ट तुम्ही तिथे चूज करणं गरजेचं असतं. देन फॉलो द स्टेप. तुम्ही जो प्रोजेक्ट एस्टॅब्लिश करता तर त्या प्रोजेक्टच्या ज्या स्टेप्स असतील तर त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. फॉलो काय करणं, मार्केट स्टडी करणं असेल, त्यानंतर डिफायनिंग द प्रोजेक्ट, कुठला प्रोजेक्ट घ्यायचा ते बघणं, देन स्टडी ऑन द पर्टिक्युलर प्रोजेक्ट, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट एस्टॅब्लिशसाठी जे स्टेप्स असतील किंवा फायनान्शियल अवेलेबिलिटी फॉर द प्रोजेक्ट, त्यानंतर एक्झिक्युशन ऑफ युअर प्रोजेक्ट, देन इम्प्लिमेंटेशन ऑफ युअर प्रोजेक्ट, देन आउटपुट फ्रॉम युअर प्रोजेक्ट अँड देन क्लोजिंग ऑफ युअर प्रोजेक्ट. या काही स्टेप्स असतात तर त्या स्टेप्स तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागतात, बघाव्या लागतात. त्यानंतर बजेट. आता बजेट म्हणजे याच्यामध्ये सगळाच आला, त्याला आपण ताळेबंद म्हणतो. ताळेबंद म्हणजे किती खर्च केला, किती पैसे मिळाले, खर्च केलेला कोणत्या रिसोर्सवरती आपण खर्च केला, मिळालेले पैसे आपण कोणत्या स्वरूपामधून मिळवले, त्याला आपण काय म्हणतो, बजेट. तर रिमेनिंग अमाऊंट ऑफ मनी म्हणजे जे खर्च करणं किंवा मिळवणं त्यातून जो शिल्लक पैसा असेल तर त्याचं परत त्याचं अलोकेशन करणं, पुढं कशासाठी वापरणं, त्याला आपण बजेट म्हणतो. मग जर तुम्ही जर 1,000 रुपये खर्च केले असतील आणि 1,200 रुपये मिळाले असतील तर आलेले 200 रुपये असेल तर त्याचं बजेट. तर प्लॅन सगळ्या गोष्टी आपल्या प्रोजेक्टमध्ये रॉन देणं इथपर्यंत सगळं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं. तर ते प्लॅनिंग तुम्हाला तिथं स्टेप वाईज प्लॅनिंग तिथं असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमची कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी विथ युअर मॉनिटरिंग हे त्याच्यामध्ये गरजेचं असतं. देन डिसिजन. काही अर्ज डिसिजन असतात, काही तुमचे प्रॉब्लेम्स असतात किंवा काही तुमचे कन्स्टंट्स असतात तर त्या बेसिसवरती डिसिजन असतात. म्हणजे निर्णय क्षमता तुमच्या प्रोजेक्ट ज्यावेळी तुम्ही एस्टॅब्लिश करता त्यावेळी असणं गरजेचं असतं. म्हणजे कुठले बऱ्याच स्टेपवरती तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात. तर ते डिसिजन राईट टाइमला घेणं गरजेचं असतं. तर डिसिजन पॉवर ही तुम्हाला तिथे डेव्हलप असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर प्रोजेक्ट आणि त्याची इत्तंभूत माहिती हे तुम्हाला
ठीक आहे. तर तुम्हाला जर कोणाला मिळत असेल तर तुम्ही तो प्रोजेक्ट फक्त बघून ठेवा. पण प्रोजेक्ट कसा तयार करायचा, प्रोजेक्ट तयार करत असताना आपण कोणत्या गोष्टी तिथं लक्षात घेतल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं, एखादा प्रोजेक्ट तुम्ही घेतला, त्या प्रोजेक्टचं नाव दिलं, त्या प्रोजेक्टला एवढे लेबर लागतात, त्या प्रोजेक्टमध्ये एवढा अमाऊंट ऑफ मनी लाईकवाईज अलोकेटेड, त्यानंतर त्याच्याबद्दल जे काय डिप्रिसिएशन असेल किंवा त्याच्याबद्दल जे काय कॉस्ट ए, कॉस्ट बी, कॉस्ट सी असतात, किंवा त्याच्यामध्ये प्रोजेक्टचं बेनिफिट कॉस्ट रेशो असेल किंवा ब्रेक इव्हन पॉईंट असेल किंवा त्याचं मार्केटमध्ये पोझिशन असेल किंवा त्याचं इंट्रोडक्शन देत असताना आपण कोणते पॉईंट त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे, तर या गोष्टी आपण या प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करत असताना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जे काही आपलं सॅटर्डेला लेक्चर आहे, तर त्या लेक्चरमध्ये आपण टोटल पॉईंट विथ प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपण बघणार आहे. आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट जर तुम्ही बघितला तर प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये महत्त्वाच्या गोष्टी असतात, तर ते तुमचे इंट्रोडक्शन किंवा कन्सेप्ट ती बघितलीच जाते. म्हणजे तुम्ही जर तुमच्या लोकॅलिटीला प्रोजेक्ट एस्टॅब्लिश करणार आहात तर तो प्रोजेक्ट प्रॉपरली फिजिबल आहे का नाही हे पहिल्यांदा बघितलं जातं. त्यानंतरच तुमची जी फाईल असेल तर ती फाईलमधले जे अदर डिटेल्स असतात तर ते अदर डिटेल्स अंडरस्टँड केले जातात किंवा लर्न केले जातात. आणि त्यानंतर तुमच्या जर काय प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्टला फायनान्शियल सपोर्ट करणं किंवा न करणं यासाठी अप्रुव्हल किंवा नॉट अप्रुव्हल हा रिमार्क त्याच्यामधून येत असतो. पण मॅक्झिमम जे प्रोजेक्ट असतात तर ते अप्रूव्ड असतात. तर ते अप्रूव्ड प्रोजेक्ट हे जर त्याची कॉस्ट फुलफिल करत असतील, म्हणजे बँकेने जे काय अमाऊंट ऑफ मनी तुम्हाला पे केला असेल तर ती फुलफिल करत असतील तर तुम्हाला तिथे देत असतात. प्लस आपण काय प्रोजेक्ट एस्टॅब्लिश करत असतो तर स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असतं. नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन हे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असतं. तर त्याची एक लिस्ट मी तुम्हाला या स्लाइडमध्ये 2-3 नंबरची स्लाइड आहे, तर त्याच्यामध्ये आपले जे काय इन्स्टिट्यूशनल हेल्प आहे आपला प्रोजेक्ट एस्टॅब्लिशमेंटसाठी किंवा प्रोजेक्ट प्रिपरेशनसाठी, तर ती सुद्धा तुम्हाला तिथे मिळू शकते की त्यातून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट तयार करू शकता. त्यानंतर काही कोर्स आहेत, म्हणजे ॲग्री क्लिनिक, ॲग्री बिझनेस सेंटर आपल्या कॉलेजमध्ये तुम्ही बघितलं असेल, तर असे काय कोर्सेस असतात की त्यातून तुम्हाला काय अमाऊंट ऑफ मनी सबसिडीच्या स्वरूपामध्ये किंवा तुम्हाला विदाउट इंटरेस्ट किंवा लो इंटरेस्टमध्ये हे तिथे अवेलेबल होत असतात. तुम्ही त्या पद्धतीने प्रोजेक्ट तिथे एस्टॅब्लिश करू शकता. तर अशा काही गोष्टी आहेत की ते तुम्हाला शिकाव्या लागतील आणि त्यातून त्या गोष्टी इन फ्युचर म्हणजे आपला प्रोजेक्ट किंवा आपला एंटरप्राइज एस्टॅब्लिश करणं यासाठी तुम्हाला त्याचा फायदा हा होऊ शकतो. ठीक आहे, आपण आता या ठिकाणी स्टॉप करतोय. आपलं जे काय पर्टिक्युलर टॉपिक आहे पूर्ण टॉप टू एंड आपण सॅटर्डेच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला जे